नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आता साक्षीची सुनावणी होणार असते, कारण आता जज साहेब कोर्टामध्ये आता सांगणार असतात की नेमकी शिक्षा कोणाला होणार, मधुभाऊंना की साक्षीला। कोर्ट आता कोणाच्या बाजूने आहे। अर्जुनने सगळे पुरावे आता साक्षी विरोधात कोर्टाला सोपवलेले असतात। एक ना एक पुरावा अर्जुनने सोपवलेला असतो। जेवढी साक्षी खोटे बोललेली असते, जेवढे तिने तिचा भाऊ आहे, भाऊ मेला असं तसं सगळ्या गोष्टी तिने जेवढ्या पहिल्यापासून जेवढी खोटं बोलत आली आहे, ते सगळे पुरावे आता अर्जुनने कोर्टामध्ये सादर केलेले असतात। त्याच्यामुळे आता जज साहेब निर्णय घेतात की आता सगळ्यांचे डोळे आता जज साहेबांकडे असतात, कारण आता जज साहेब काय काय निर्णय घेणार काय नाही। तर आता महिपतच्या पायाखालची जमीन सुद्धा सरकलेली असते। महिपतलाही टेन्शन आलेलं असतं, माझ्या मुलीला जन्मठेपेची शिक्षा होणार की फाशीची शिक्षा होणार की काय होणार, काही समजायलाच मार्ग नाही आहे। कारण दामिनी आता शांत झालेली असते, दामिनी आता कोर्टामध्ये काहीच बोलत नाही। तेव्हा आता अर्जुन सांगतो, लॉर्ड आतापर्यंत जेवढे साक्षी खोटं बोलली तेवढे पुरावे सगळे मी तुम्हाला सादर केलेले आहे। तर आता इथे महिपतला खूप राग येत असतो। महिपत आता त्याच्याकडे रागानेच बघत असतो, कारण आता महिपतला भीक मागितल्याशिवाय काही हरकतच नसते, कारण तो म्हणजे त्याच्या मुलीसाठी काही करायला तयार झालेला असतो। पण आता इथे अर्जुनची बाजू सत्याचीच असते आणि मधुभाऊ सत्य म्हणजे मधुभाऊंच्या कपाळावर 2 वर्षापासून एवढं खुनाचा आरोप लागलेला असतो, तो आता अर्जुनने पुसून काढलेला आहे। तर आता मधुभाऊ निर्दोष सुटताच केपी आता इकडे सायली खूप खुश होते। तर आता इकडे अर्जुनने एवढी महत्त्वाची केस जिंकलेली आहे, मधुभाऊ नाही तर त्याच्या सासऱ्यांनाच त्याने वाचवलेलं आहे। म्हणजे 2 वर्ष त्याने एवढी झटापट करून त्याच्या सासऱ्याला वाचवून घेतलेला आहे। तर आता सायली एवढी देवाकडे प्रार्थना करते, हात जोडते आणि म्हणते, मधुभाऊ तुम्ही सुटले, मला माहित होतं तुम्ही निर्दोषच आहे। तो पण पाहणं सत्याचीच बाजू घेतो। तर आता महिपत उठतो आणि म्हणतो, जज साहेब माझी मुलगी निर्दोष आहे, माझ्या मुलीने खून नाही केला, माझी मुलगी निर्दोष आहे, अहो तिचं करिअर एवढं संपून जाईल हो। तेव्हा आता जज साहेब म्हणतात की ऑर्डर साक्षी शिकरे यांना जन्मठेपेची शिक्षा होणार आहे। तर आता ही शिक्षा सुनावलेली आता साक्षीलाच सुनावलेली असते। त्याच्यामुळे महिपत आता कावरा बावरा झालेला असतो। तर आता साक्षीचं तोंड सुद्धा पाहण्यासारखं झालेलं असतं। दामिनी तर खालीच बसलेली असते, तिला तर काय बोलावं काही सुचत नसतं। तर प्रियाचा सुद्धा चेहरा उतरलेला असतो। सगळेजण आता अर्जुनचं सायलीचं कौतुक करतात, कारण अर्जुनने ही केस जिंकलेली असते। तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।